जातोय राष्ट्रवादीच्या गोटामध्ये। राज्याच्या राजकारणात आणि आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवा वाद पेटलेला आहे। कारण काँग्रेसनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनाच लक्ष्य केलेलं आहे। काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केलाय। काही दिवसांच्या आधी पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावरती आल्या होत्या। बीडच्या जिल्हा नियोजन बैठकीला हजेरी लावल्यानंतर सुनेत्रा पवार पत्रकारांशी संवाद साधत होत्या आणि याच पत्रकार परिषदेत पत्रकारानं बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला। त्यावेळी मात्र धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं। आता याच घटनेवरून काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया असं म्हणत लक्ष्य केलं होतं। काँग्रेसच्या याच टीकेला अंजली दमानिया यांनी देखील समाचार घेत निषेध केला। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं ट्विट आपण पाहतोय। गुंगी गुडिया काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी विरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले शब्द चुकीचे आहेत। मी याचा तीव्र शब्दात निषेध करते। गुंगी गुडिया यावरून त्यांनी ही सखी टीका केलेली आहे। स्तर आता खूप खालावत चाललंय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे। आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे। कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही। मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते। तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला। म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून। तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे।